हबीबी मनी कांट बाय हॅपीनेस. आज तुम्हाला खोटं ठरवूनच दाखवतो. म्हणजेच मनी कॅन बाय हॅपीनेस याचं एक मोठं उदाहरण माझ्या समोर आहे. कारण एखाद्या गाडीचं मॉडेल जर बंद झालं आणि त्याच गाडीचं नवीन फीचरवालं मॉडेल मार्केटमध्ये आलं असेल, तर तुम्हाला ते जुनं मॉडेल पाहिजे असतं. म्हणून 1760 ठिकाणी आपण ते शोधत फिरतो. आणि एवढं शोधून ते मॉडेल भेटतं पण त्याच्यावर डिस्काउंट काय अजिबात भेटत नाही आपल्याला. उलट थोडं जास्तीचे पैसे द्यायला लागतात. पण मी जी ही गाडी तुम्हाला दाखवणार आहे, त्या गाडीला थोडे थोडके नाहीत, तर तब्बल 10,000 रुपये जास्तीचे देऊन खरेदी केले. आणि या गाडीला शोधत फिरायला झालेला खर्च तर वेगळाच आहे. पण म्हणतात ना, क्रेज माणसाला चरम सुखापर्यंत घेऊन जाते. ते इथं काहीसं घडलं आहे. गाडी तर तीच घ्यायची आहे, पण डिजिटल स्पीडोमीटर नको, एलईडी हेडलाईट पण नको, पण जुनच मॉडेल पाहिजे. जोपर्यंत मीटरची सुई वरती सरकत नाही, तोवर मजा येत नाही. आणि हीच या टू व्हीलरची खासियत आहे. उगाच या गाडीला घोडा बोलत नाहीत. तुम्हाला समजलंच असेल आपण कुठल्या गाडीबद्दल बोलतोय. तर मित्रांनो, ही आज आपल्या समोर होंडा कंपनीची युनिकॉर्न आहे. तुम्हाला माहितच असेल या गाडीचे किती दिवाने आहेत. कारण टॉप गिअरला ही गाडी वाऱ्यावर गप्पा मारत पळते. इंजिनचा तर आवाज येत पण नाही आणि पाठीचं दुखणं तर लांबच राहिलं. एवढी कम्फर्टेबल आहे होंडा युनिकॉर्न. आता जास्त किती पैसे दिलेत त्यावर बोलूया. जेव्हा मला समजलं की ह्या गाडीला खरेदी करायला 10,000 रुपये दिले, तेव्हा मला हसायला आलं पहिलं. कारण सणाच्या मुहूर्तावर खरेदी करायला गेल्यावर आपण डिस्काउंट भेटतोय का हेच बघतो. डिस्काउंट शिवाय आपण बोलतच नाही. पण चक्क ही गाडी खरेदी करायला 10,000 रुपये जास्तीचे घालवले. यातून मला एकच शिकायला भेटलं की मनी डेफिनेटली बाय हॅपीनेस. उगाच या टू व्हीलरची क्रेज नाहीये. कारण फक्त एकच की या बाईकमध्ये मीटर तसा दिला गेला होता जो आरपीएम आणि स्पीड दाखवतो, पण अॅनालॉग मध्ये. आणि पेट्रोलचा काटा तर राहिलाच की. अशीच जर क्रेज लोकांमध्ये असेल तर कंपन्यांनी नवीन मॉडेल अपग्रेड करणं बंद केलं पाहिजे. आता नवीन आलेली डिजिटल डिस्प्लेवाली युनिकॉर्न का नको हे जेव्हा मी विचारलं, तेव्हा त्या व्यक्तीचं एकच उत्तर होतं की फील येत नाही. काटा जरी खराब झालं तरी मीटर बदलायचा खर्च पण कमी येतो. डिस्प्लेचं काय, एकदा खराब झालं तर बदलायला जेवढा खर्च येईल तेवढ्या पैशात तर मी 2-4 वेळा गाडीची टाकी फुल करून घेईल. हे बाकी मला त्या व्यक्तीचं पटलं. कारण गाडी खरेदी करायची झाली की आपण त्यात फीचर शोधत बसतो. आता तर ते आपल्या अंगवळणीच पडलंय. मित्रांनो, त्यात गाडीवरच्या नंबरसाठी सुद्धा खर्चाच्या बाबतीत मागं पुढं न बघणारी लोक सुद्धा आहेत. पण असे पण लोक आहेत जे त्याच गाडीसाठी जास्तीचे पैसे खर्च करतात. आणि आणखी एक तर सांगायचं राहिलंच, कारण फक्त एकच व्यक्ती ह्या मॉडेलच्या शोधात नव्हता, तर असा अजून एक अवलिया सुद्धा होता, जो हेच मॉडेल शोधत होता. जेव्हा हा व्यक्ती आरटीओ पासिंगला गाडी घेऊन गेला, तिथेच त्याला दुसरी व्यक्ती भेटली. पण त्या दुसऱ्या माणसाला पण हेच सेम मॉडेल पाहिजे होतं आणि कलर पण हाच सेम पाहिजे होता. जरा विचार करा बरं, त्या दुसऱ्या व्यक्तीने यांना काय ऑफर दिली असेल? या माणसाने 10,000 रुपये जास्त देऊन गाडी शोधून मिळवली. पण पुढच्या दुसऱ्या व्यक्तीने चक्क 50,000 रुपये जास्त देतो, पण मला ही गाडी देणार का अशी ऑफर केली. म्हणजे बघा किती जास्त क्रेज असेल ह्या गाडीची आणि ह्याच मॉडेलची. नवीन गाडीवर डिस्काउंट घेणाऱ्यापेक्षा असे पण लोक असतात जे जास्तीचे पैसे तर जास्तच ठीक, पण हीच गाडी पाहिजे असे बोलणार आहेत. आणि ह्या घोड्यासाठी तर वेगळाच फॅन बेस आहे. तुमचं काय मत आहे या युनिकॉर्न बद्दल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आम्ही पण जातो, मला पण ही युनिकॉर्न शोधायची आहे. तेवढं तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा आणि लाईक पण करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.